नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे 12,000 प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडल्याने एप्रिल महिन्यातील वेतन तातडीने मिळावे अशी मागणी संबंधित शिक्षकांनी केली आहे. घरभाडे भत्त्या संदर्भातील एका बिलामध्ये चांदवड तालुक्यातील एका शाळेने कपातीचे चुकीचे बिल सादर केल्याने याचा फटका नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण 12,000 शिक्षकांना बसला आहे. संबंधित शाळेने चुकीचे बिल दिल्याने शिक्षकांचे वेतन अपलोड होऊ शकले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकाराची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र एका शाळेच्या चुकीमुळे 12,000 शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी निधी उपलब्ध झाला, मात्र चांदवड तालुक्यातील या शाळेच्या चुकीच्या बिलामुळे प्राथमिक शिक्षकांचे बिल रखडले. बिल 17 तारखेनंतर डिलीट टॅब सक्रिय झाल्यावर हटविण्यात येणार असून 18 तारखेला बिल डिलीट झाल्यानंतर 19 तारखेला नव्याने बिल तयार करून फॉरवर्ड करण्यात येणार. नाशिक जिल्ह्यातील संबंधित 12,000 शिक्षकांचा उदरनिर्वाह वेतनावरच असल्याने शिक्षकांना विलंब वेतनाचा फटका बसतो आहे. बँकांचे हप्ते, कर्जाचे व्याज आणि घर खर्च भागवताना संबंधित शिक्षकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र या संदर्भात शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करून एप्रिल महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी आता शिक्षकांनी केली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी चांदवड. धन्यवाद.